माता रमाई जैसी झिजली कधी का सांगा, करता का बाड कष्ट रुसली कधी का सांगा। त्या रामजीची सून अर्धांगिनी भिवाची, पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा। ऐका, बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये असताना जेव्हा गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर गेले, आपली बाजू मांडण्यामध्ये यशस्वी झाले, त्यानंतर घरी येतात। घरी आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाईला सांगतात, प्रिय रामू सांभाळ जीवाला, बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र लिहितात, अगर रामू प्रिय रामू सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला। प्रिय रामू सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला। जेव्हा बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये गेले आणि आपली बाजू मांडण्यात यशस्वी झाले, परिषदेमध्ये बाबाचा जय जयकार झाला। त्या आनंदामध्ये बाबासाहेब आंबेडकर निवांत वेळी बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र लिहितात, अगं रमा, मी ज्यावेळी गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणी यायचं होतं तेव्हा तुझी तब्येत बरी नव्हती आणि यशवंत सुद्धा आजारी होता आणि या कामाच्या व्यापामध्ये माझ्याकडून यशवंताला मारण्यात आलं। हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये दुःख होतं की माझ्याकडून यशवंताला मारण्यात आलं। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्रामध्ये लिहितात, अगं रामू, आहे एकच आधार आणि त्यालाही आधार, आहे एकच आधार आणि त्यालाही आधार, जप 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 लाडक्या यशवंताला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला, तुझ्या तब्येतीला
एक मध्ये श्वास तो माझा श्वास तो माझा तुझ्या जीवाचा माझा तुझ्या जीवाचा श्वास तो माझा तुझ्या जीवाचा श्वास तो माझा रमाई मला वाटतं बसूनच चांगली वाटते श्वास तो माझा बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्रामध्ये सांगतात अगं रमा श्वास तो माझा तुझ्या जीवाचा श्वास तो माझा तुझ्या जीवाचा श्वास तो माझा तुझ्या जीवाचा एकच उरला घड काळजाचा एकच उरला गड काळजाचा एकच उरला गड काळजाचा अगर मग आपण आपली 4 अपत्य गमावलेली आहेत आणि फक्त एकच आता यशवंतच राहिलेला आहे आणि तुला त्याला जोपायचं आहे आणि म्हणून रमाईला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रमा जीव जळतोय आत पाहून येस दिवात जीव जळतोय आत पाहून येस दिवात दुःख सांगू राम कुणाला सांभाळ जीवा तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला विसरू कसा ग मी चुकलेली विसरू कसा ग मी चुकलेली विसरू कसा ग मी चुकलेली यशवंताला लय मारलेले यशवंताला यशवंताला विसरू कसा ग विसरू कसा ग मी चुकलेली विसरू कसा ग मी चुकलेली यशवंताला लय मारलेले यशवंताला लय मारलेली यशवंताला लय मारलेली जनसेवेचा हा व्याप माझा होई पश्चाताप जनसेवेचा हा व्याप माझा होई पश्चाताप नको नको निर्दयी समजू मनाला सांभाळ जीवा तुझ्या तब्येतीला
कविवर्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध केवळ महाराष्ट्रातच नाही तर विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले कवी सारंग काका पवार लिहितात की ज्यांचं गाणं आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे हे गीत फार फेमस आहे. त्या गीतांचे कवी सारंग काका पवार लिहितात बघा. रमाईला उद्देशून 4 ओळी लिहितात की अगं रामू तू त्यागाचा सागर आहे तू त्यागाचा सागर आहे रामू तुझा ग आदर आहे राम तुझा ग आदर आहे राम तुझा ग आदर आहे तू त्यागाचा तू त्यागाचा सागर आहे तू त्यागाचा सागर आहे राम तुझा ग आदर आहे राम तुझा ग आदर आहे राम तुझा ग आदर आहे आणि सोड चिंता ही माझी घे काळजी तुझी सोड चिंता ही माझी घे काळजी तुझी कसे फेडू कसे फेडू कसे फेडू सारंग ऋणाला सांभाळ जीवा तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला तुझ्या तब्येतीला सांभाळ जीवाला प्रिय रामू सांभाळ जीवाला तुझ्या तब्येतीला